मेरो है गोपाल मेरो है गोविंद मेरो है गोपाल मेरो है श्री बाके बिहारी नंदलाल मेरो है श्री बाके बिहारी नंदलाल मेरो है गोविंद मेरो है गोपाल 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 मेरो है श्री बाके बिहारी नंदलाल मेरो है बाके बिहारी नंदलाल मेरो है श्री बाके बिहारी नंदलाल मेरो है बाके बिहारी नंदलाल मेरो है गोविंद मेरो है गोपाल 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 मेरो है श्री बाके बिहारी नंदलाल मेरो है श्री बाके बिहारी नंदलाल मेरो है गोविंद मेरो है गोपाल 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 मेरो है बाके बिहारी लाल की आता रुक्मिणी स्वयंवराची कथा अगोदर ऐकून घ्या, नंतर आपल्याला देवाचं आणि रुक्मिणी मातेचा बघा लग्नाचा सोहळा या ठिकाणी साजरा करायचा आहे. उत्सव आता बघा या ठिकाणी आणि आपल्याला भगवंताचं लग्न बघा सोहळा साजरा करायचा आहे, म्हणून सर्वांनी कथा अगोदर ऐकून घ्या. शुकदेव सांगतात, राजा परीक्षिती, मी तुला सांगितलं की अनर्थ देशाचा राजा रैवत याची कन्या हिच्याशी बलरामाचा विवाह झाला. पूर्वी तुला सांगितलं. विदर्भ देशाचा राजा भीष्मक नावाचा होता, त्याला 5 बघा मुलं होती. ती मुलं कशी होती पहा, त्यांची नावं रुक्मी, रुक्मरथ, रुक्मबाहू, रुक्मकेश, रुक्ममाली ही त्याच्या पुत्राची नावं होती. आणि त्याची मुलगी जी कन्या ही रुक्मिणी माता होती. रुक्मिणी तिचं नाव. भगवान श्रीकृष्णाचे सौंदर्य, पराक्रम, गुण, वैभव याचे वर्णन ऐकल्याने त्याच बघा अनुरूपतीला आपण वरावे अशी निश्चय करणारी रुक्मिणी ही भीष्मकाची सुंदर, बुद्धिवान, शीलवती अशी कन्या. पण तिच्या भाऊने तिचा विवाह रुक्मिणी तिच्या मनाच्या विरुद्ध आणि शिशुपालाशी बघा ठरवलेला होता. पण तिला काही शिशुपाल तो आवडत नव्हता. ती उदास होती, लक्षात घ्या. पण त्या रुक्मिणीच्या पुढे कोणाचं चालत नव्हतं. रुक्मिणी म्हणू लागला की माझा मित्र हा शूरवीर आहे आणि राजा आहे, म्हणून मला असं वाटतं की या शिशुपालालाच माझी बहीण द्यावी. म्हणून त्याने तिच्या मनाच्या विरुद्ध आणि तो विवाह ठरवलेला होता. विवाह ठरवत असताना मुलीला विचारलं, कधी कमी विचारलं पाहिजे ना, हा पतिदेव तुला पसंत आहे की नाही, नंतर विवाह ठरवावा. आलं लक्षात. अशा प्रकारे आणि शुभाषित आहे, कन्यावर येते रूपम माता वित्तम पितासुतम बांधवा कुलम इच्छन्ति. आला लक्षात. एखाद्या मुलीला विचारा, ताई तुझं लग्न करायचं, तुला पतिदेव कसा पाहिजे. ती म्हणू लागली, सुंदर पाहिजे, निरोगी पाहिजे, तरुण पाहिजे. आला लक्षात. कारण ती सौंदर्यावर भाळते. हे शुभाषित आहे. पण तुम्ही आता अलीकडे मुली मुलाबरोबर पडून राहिले, ते विचार करता का की याच्या घरी काही आहे की नाही. तो दुसऱ्याची बुलेट घेतो. आला लक्षात. भाड्यानं कार घेऊन येतो, तरी त्याच्या सौंदर्यावर ते भाडता. प्रेम करणं काही वाईट नाही, पण त्याच्या घरी काही आहे का. आपले आई वडील आपल्याला लहानचं मोठं करतात, सर्वस्व आपलं करतात.
कमीत कमी आपल्या आईवडिलांनी समाजामध्ये ताटमान करून राहावं याची तरी कल्पना ठेवावी लक्षात. काही हरकत नाही, प्रेम करणं काही वाईट नाही, पण आपण तिथं गेल्यानंतर आपले हाल तरी झाले ना पाहिजे. बकरीच्या लेंड्या ते झाडाव्या लागतील का, शेतात जावं लागेल, काय करावं लागेल याचा तर विचार केला पाहिजे. कमीत कमी त्याच्या घरी 2 टाईम खायचं आहे किंवा नाही याचा तर विचार केला पाहिजे. आला लक्षात. कन्या वरयती रूपम, मुली ह्या रूपाला वरत असतात. माता वित्तम, एखाद्या मावशीला विचारा, मावशी मुलीचं लग्न करायचं आहे तुम्हाला, जावई बापू कसा पाहिजे? ते म्हणता, ती मावशी म्हणते पैशावाला पाहिजे, धनवान पाहिजे, ठणठण पाल नको. कसा नको? ठणठण पाल नको, पैशावाला पाहिजे. आला का? तो सावळा असलाच चालेल पण पैशावाला पाहिजे. तिच्या आईची इच्छा आहे पैशावाला पाहिजे. तिच्या वडिलाला विचारा, का हो तुम्हाला जावई बापू कसा पाहिजे? ते म्हणतात कमी, बघा त्याच्याकडे कमी जमीन असलीच चालेल, घर बांधलं नसलीच चालेल, जमीन कमी असली तर चालेल. आला का? पण शिकलेला पाहिजे. सावळा असला चालेल, ठेंगणा असला पाहिजे, पण शिकलेला पाहिजे. कारण शिकलेला मुलगा कुठेही जॉब करून आपल्या मुलीचा सांभाळ करू शकतो. नाही त्याला नोकरी लागली तर धंदा टाकू शकतो. आला का लक्षात? पण शिकलेला मुलगा वाया जात, शिक्षण आहे त्याला डिमांड आहे ना शिक्षणाला. आला का लक्षात? कारण ज्ञान आहे त्याला किंमत आहे. विद्वान सर्वत्र पूज्यते. कोणतेही ज्ञान म्हणा, कला म्हणा, गायन म्हणा, कोणतंही ज्ञान असू द्या तुमच्याजवळ, ड्रायव्हर म्हणा, इलेक्ट्रिशियन म्हणा, कोणतंही ज्ञान बघा, तुम्हाला कला असली तर तुमचा उदरनिर्वाह आपण स्वतः करू शकतो. आणि नाही याला नोकरी लागली तर आपल्याजवळ काय कमी आहे म्हणे? सगळे आमदार खासदार आपल्या ओळखीचे आहे, 50 लाख देऊन देऊ नोकरी लावून टाकू. पण मुलगा कसा पाहिजे? शिकलेला पाहिजे. ही तिच्या वडिलाची इच्छा आहे, आवड आहे, लक्षात घ्या. मग तिचे भाऊला विचारा, का हो तुम्हाला पाहुणा कसा पाहिजे? पाहुणा, कोणी पाहुणा म्हणते, मेहुणा म्हणतेस. तिकडे पुणेरी भाषेमध्ये काय म्हणतात? मेहुणा. काय म्हणतात? मेहुणा. कोणी पाहुणा म्हणते, कोणी दाजी म्हणते, कोणी बहिणही म्हणते. भाषेत काय आहे? फरक आहे, लक्षात घ्या. अशा प्रकारे ते म्हणू लागले तुम्हाला कसा पाहिजे बघा बहिणही तुमचा. ते म्हणू लागले बघा आई वडिलाचं आयुष्य समाप्त झालेलं आहे, समाजामध्ये आम्हाला राहायचं आहे, म्हणून त्याच्याकडे जमीन कमी असली चालेल, घर नाही बनले तर चालेल, काळा सावळा असला तरी चालेल, ठेंगणा असला तरी चालेल, कमी शिक्षण असलं चालेल, पण सुसंस्कृत घराणं पाहिजे. आला का? सदाचरणी पाहिजे, वाया जाईल घराणं नको. गोपाल कृष्ण भगवान की जय. असं ते भाऊ विचार करतात. बांधवा कुलनिच्छंती, चांगल्या कुळातला पाहिजे, चांगल्या घराण्यातला पाहिजे. लक्षात घ्या, पारमार्थिक घराण्यातला पाहिजे. कमी पगार असू द्या पण चांगल्या घराण्यातला पाहिजे. बाकीचे जे वऱ्हाडी मंडळी आलेली आहे त्या वऱ्हाडी मंडळीला विचारा, का हो तुम्हाला नवरदेव कसा पाहिजे? ते म्हणतात तिकडे डांबरी पेंट कापड काशीना, आम्हाला काय घेणले ना. जेवणाचं सांगा, काय वरणपोळी आहे का, बफे जेवण आहे का, शिरापुरी भात भाजी आहे. आला का लक्षात? म्हणजे लग्नाच्या बाबतीत प्रत्येकाची आवड कशी आहे? भिन्न आहे, लक्षात घ्या. म्हणून मुलीला विचारलं पाहिजे, तुला हा पतिदेवपासून आहे का? आता तर अलीकडे फार कठीणच काम झालं, विचारायचं कामच नाही पडत. मुलाला आणि मुलीला विचारायचं काम पडत नाही. आला का लक्षात? फार कठीण आहे. आता ती रुक्मिणी माता होती, ती काही सामान्य नव्हती, ती लक्ष्मीचा अवतार होती आणि कृष्ण हा भगवान विष्णूचा अवतार. म्हणून तिला फार दुःख झालं. तिचा मनाच्या विरुद्ध तिच्या आणि विवाह तिच्या भाऊने शिशुपालाशी ठरवला होता. शिशुपाल कोणाला म्हणतात? शी आणि शिव कुठे करावं हे ज्याला कळत नाही तो शिशुपाल. आला का लक्षात? असा तो शिशुपाल, तो अभिमानी होता. पण तिच्या भाऊचा तो मित्र असल्या कारणाने त्याला राज्य बघा, तो राजा होता म्हणून, राजाचा मुलगा होता, पुढे राजाचा उत्तराधिकारी होणार होता म्हणून त्याला बघा त्याच्याशी लग्न ठरवलेलं होतं. तिला त्याला काही तो पसंत पडत नव्हता भगवान श्रीकृष्ण. मग त्याने तिच्या विवाह शिशुपालाशी ठरवलं. पण रुक्मिणी मातेला शिशुपाल आवडत नव्हता म्हणून तिने तिच्या मैत्रिणीला घेतलं आणि सुदेव नावाच्या ब्राह्मणाच्या घरी गेले. ब्राह्मणाचं दर्शन घेतलं
आणि ब्राह्मण देवतेला सांगू लागले, माझं एक तुमच्याकडे काम आहे, तुम्ही असं करा, माझ्या मनाच्या विरुद्ध माझ्या भावाने माझा विवाह ठरवलेला आहे, म्हणून हे जे पत्र आहे हे तुम्ही भगवंताला द्या. इथून बऱ्याच दूर द्वारका आहे, पण तुमची गुपचूप जाण्याची मी व्यवस्था करते. मग ते जाण्याकरता बघा निघाले. रुक्मिणीने पत्र दिलं होतं, लक्षात घ्या. हे ब्राह्मण आणि भगवंताकडे आलेला आहे. सुदेव नावाचा ब्राह्मण. भगवंताने त्याचं पूजन केलं आणि विचारलं येण्याचं कारण काय आहे, सर्व मंगलकुशल आहे ना. तेव्हा तो सुदेव नावाचा ब्राह्मण म्हणू लागला, रुक्मिणी मातेने तुम्हाला हे पत्र पाठवलेलं आहे, हा संदेश आहे. त्याचा बघा ब्राह्मण म्हणाला, संदेश कसा आहे पहा. त्या संदेशात काय लिहिलं होतं, हे त्रिगुण सुंदरा, तुझे गुण माझ्या कर्णरंध्रातून हृदयामध्ये शिरल्यापासून माझ्या अंगाचा दाह होत आहे. प्रेम स्वरूप श्याम सुंदरा, आपले अद्वितीय कुलशील रूप विद्या धन पाहून आपल्याला वरण्याची इच्छा कोण करणार नाही. मी आपल्याला पतिरूपाने वरलेली आहे, आपल्याला आत्मसमर्पण केलेले आहे. माझ्या बंधूने शिशुपालाबरोबर माझा विवाह निश्चित केलेला आहे, पण प्राणवल्लभा सिंहाचा भाग कोल्याने न्यावा, स्पर्शसुद्धा करू नये. दानव्रत नियमांनी हे भगवान मी तुझी आराधना केली आहे, म्हणून माझ्यावर प्रसन्न हो आणि माझे पाणी ग्रहण कर. शिशुपाल किंवा इतर कोणाचाही मला स्पर्श सहन होणार नाही. हे प्रभू अजिता, माझी अशी आपल्या चरणी प्रार्थना आहे की विवाहाच्या आदल्या दिवशी आपण गुप्त रूपाने येऊन आणि राजनिधीत राजधानीत यावे, राहावे. शिशुपाल जरासंध इत्यादीचा निपात करून आणि राक्षस विधीने माझी पाणी ग्रहण करावे. प्रभू, आपल्याला अशी अडचण वाटेल की माझ्या आप्तेष्टांना मारून अंतपुरातून मला कसे न्यावे, तर एक उपाय सुचवते. आमच्यामध्ये असा कुलाचार आहे की विवाहाच्या आदल्या दिवशी नगराच्या बाहेर गिरिजा देवीचं मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये देवीच्या दर्शनाकरता जी वधू आहे, नवरी आहे, तिने जायचं असतं. मग मी दर्शनाला गेले असताना तुम्ही या आणि मला पळून घेऊन जा आणि माझ्याशी विवाह करा. पण ही कमल नयना, आपण आपल्या चरणकमलाची मला प्राप्ती झाली नाही तर खडतर व्रताने मी माझे शरीर खुश करून टाकेल, प्राणाचा त्याग करेल, असे सांगून शेवटी ब्राह्मण म्हणाला, यदुवंशी शिरोमणी, असा रुक्मिणीचा हा अगदी गुप्त संदेश आहे. याचा आपण विचार करून जे योग्य आहे ते सत्वर करावी अशी नम्र विनंती आहे. अशा प्रकारे तो संदेश म्हणजे पहिलं जे प्रेमपत्र पाठवलं असेल ते रुक्मिणी मातेने पाठवलं भगवंताला. प्रेम करणं वाईट नाही, पण प्रेम करणं चांगलं आहे. पण कोणाबरोबर करावं, एकतर्फी प्रेम नको. एकतर्फी जर प्रेम असलं तर कानपट्ट्यात खाली पडते. दोघांचंही एकमेकावर चांगलं प्रेम पाहिजे, फाजील प्रेम नको. एकमेकाशी चांगलं प्रेम पाहिजे, मधून तुटायला नको पाहिजे. नाहीतर मग तो हिच्याशी लग्न करतो आणि लगेच 1-2-15 दिवस 1 महिन्यात लगेच बघा आणि तुटते ते लग्न. काय कामाचं ते तसं. म्हणून एकमेकाशी लग्न केलं तर जीवापाळ प्रेम केलं पाहिजे, तर त्याला खरं प्रेम म्हणतात. नाही तर त्याचा काय उपयोग आहे. जे प्रेम प्रकरण करणारे आहे आमचे इंदुरीकर महाराज सांगतात, अरे दरवाजा लावून भांडी घासतात रे ते. दरवाजे लावून भांडी घासतात. आवाज येऊ नये म्हणून टीव्हीचा आवाज वाढवतात. आवाज येऊ नये म्हणून टीव्हीचा आवाज वाढवतात. प्रेम हे सर्वांचं टिकते, अशातला मात्र काही भाग नाही. म्हणून प्रेम करणं काही वाईट नाही, पण प्रेम हे दोघांचं एकमेकावर जीवापाळ पाहिजे आणि ते प्रेम निभवलं पाहिजे कायमस्वरूपी. गोपाल कृष्णाचा संदेश आहे. ज्याचं लग्न जुळत नसेल एखाद्या मुलीचं, त्याने त्याचा संवाद एकनाथ महाराजांनी रुक्मिणी स्वयंवर म्हणून असं एक ग्रंथ निर्माण केलेला आहे. त्या ग्रंथाचं जर पारायण केलं मुलीने तर तिचं लग्न जुळल्याशिवाय राहणार नाही, असंही बघा. आणि संदेश सांगितला. शुकदेव सांगतात, राजा परीक्षिती, भगवंताने ब्राह्मणाचा हात प्रेमाने हातात धरला. ब्राह्मण देवा, रुक्मिणीची माझ्यावर जसे प्रेम आहे तसे माझेही चित्त तिच्यावर जडले आहे. काय सांगू, मला झोपला शांत येत नाही. आमच्या विवाहाला व्यत्यय करणाऱ्या राजाचा मी विध्वंस करून टाकीन, राजकुमारीचे हरण करीन.
शुकदेव सांगतात, राजा परीक्षिती तात्काळ मधुसूदनाने भगवंताने रथ तयार करायला लावला दारुकाला आणि रथात बसले. रथाला घोडे बघा त्या ठिकाणी जोडले 4 घोडे आणि रथ निघाला. इकडे रुक्मिणी माता विचार करते, सुदेव नावाच्या ब्राह्मणाला मी पाठवलेला आहे पण ब्राह्मण अजून येत नाही. काय झालं असेल बरं, देव येतील की नाही तिला काळजी वाटू लागली. तेवढ्यामध्ये शुभ शकून तिला झाला आणि सुदेव नावाचा ब्राह्मण दिसलेला आहे. आता ज्याला आपण काम सांगलेलं आहे तो जर आनंदी चेहऱ्याने येत असेल तर आपलं काम झालं असून 100% समजावं. आणि त्याचा चेहरा जर पडलेला असेल, दुःखी कष्टी असेल तर आपलं काम झालं नाही असं समजावं. तो आला आणि त्याने हळूच सांगितलं, रुक्मिणी देव आलेली आहे, लक्षात घ्या. मग तिला फार आनंद झाला. तिने सुदेव नावाच्या ब्राह्मणाचं दर्शन घेतलं. आज तुमच्यामुळे मला भगवंताची भेट होणार आहे, म्हणून काय सांगू आता संताची उपकार मज निरंतर जागवती. काय जावे त्याशी व्हावे उतराई, ठेवीता हा पायी जीव थोडा. एवढे तुमचे उपकार माझ्यावर, काय देऊ मी तुम्हाला, किती दिलं तरी कमीच आहे. आज तुम्ही भगवान परमात्म्याची मला भेट घडून घडली आणि तुमच्यामुळे भगवान परमात्मा मला आता प्राप्त होणार आहे. म्हणून तिला बघा फार आनंद झाला, डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले. कौंडण्यपुरामध्ये त्या भीष्मक राजाने त्या ठिकाणी भला मोठा मंडप टाकला होता, लक्षात घ्या. आणि नवरदेव सुद्धा त्या ठिकाणी आलेला होता. चेदीपती राजा दमघोष आपला पुत्र शिशुपाल याच्या विवाह संबंधी सर्व मंगल कृत्य करून आणि चतुरंग सेना घेऊन कौंडण्यपूरला आला होता. भीष्मकाने त्याचं स्वागत केलं होतं, आदरातिथ्य केलं होतं. त्याने सैन्य घेऊनच तो आला होता. त्याला असं की यदुवंशी लोक या मुलीला पडवण्याचा प्रयत्न करतील, कदाचित आपल्याला युद्ध करावं लागेल, म्हणून तो सैन्यानिशी आलेला होता, लक्षात घ्या. भगवान परमात्मा आले म्हणून तिला आनंद झाला. सर्व लोक म्हणत होते की ही जी रुक्मिणी आहे ही आणि कृष्णालाच बघा योग्य होते, अशी चर्चा बघा सुरू झाली. कारण आनंदाचा जो काळ असतो तो झरझर निघून जात असतो. आला लक्षात. पूर्वीचे लग्न कसे होते, 10-10, 15-15 दिवस लग्न झालं, आला लक्षात. आताचे लग्नच लग्न आहे, सकाळी धामधूम, दुपारी टामटून, संध्याकाळी सामसूम, आला लक्षात. असे लग्न आहे आता लग्नच करायचं काम पडत नाही म्हणतो. तू तडी ये मी तडी येते, मग कोर्टात जो सह्या मारू, काही कोणाचं काम नाही. गोपाल कृष्ण. बघा पाय गळ्या टाका, अगरबत्त्या लावा, मेणबत्त्या लावा, सगळ्या काही त्याच्याकरता शेवई लागत होत्या, कुरडी पापड. आता कशाचं काही पटत असलं तर पोरगी आहे, नाही तर तिकडेच जा. आता काही नाही, फार कठीण परिस्थिती झाली आहे, आता अवघड आहे. पूर्वी पारावर शेवया येत होत्या, हनुमंताच्या पारावर. काय होते हनुमंताच्या मंदिरावर, नवरदेवाची शेवंती होती, लक्षात घ्या. मग त्या नवरदेवाकरता शेवया येत होत्या आणि दूध येत होतं, आला लक्षात. मग त्या नवरदेवाबरोबर ती लांडगी राहतात. लांडगे समजते ना तुम्हाला? पूर्वीचे लांडगे नवरदेवाचे मित्र ते त्याच्या तयारी कराकरता सगळ्याकरता हजर राहत. पण तो नवरदेव शेवया खात नव्हता, दूध पेत नव्हता, तोच पिऊन टाकत. त्या नवरीबरोबर कलोरी येत होती, करोली का, ती करोलीला असं होती, घागरवर घडली करोली येत होती, लक्षात घ्या. असे बघा पूर्वीचे लग्न होते. आता कशाचं रोखंद फिकत, चलो रामटेक, गोंदिया, तुमसर, नागपूर, वर्धा, नांदेड, परभणी, फार कठीण अवघड झालेला आता. गोपाल कृष्ण. जे करू नका, जो जन्माला आलाय त्याचा ब्रह्मदेवानी ब्रह्मगाठ मारलेली आहे, लक्षात घ्या. कुठले ना कुठलं होतेच जमते, लक्षात घ्या. फार कठीण परिस्थिती आहे, अवघड आहे. मग ते नवरदेवाजवळ ते लांडगी राहतात, आताही लांडगी राहतात नवरदेवाजवळ. पण ते का तयारी करण्याकरता राहता का, इकडे तिकडे गोंडा होता कशा करता. कुठे ठेला रे भाऊ, कुठे ठेला समजते ना तुम्हाला? ते औषध समजलं, त्याच्याकरता ते इकडे तिकडे फिरतात.
बरं पेता त्या नवरदेवाच्याच नकलाचा नाश काढता आला लक्षात. फार कठीण आहे, अवघड आहे. गोपाल कृष्ण भगवान जय. आनंदाचा काळ झरझर निघत असतो आणि ती रुक्मिणी माता जाण्याकरता निघाली देवीच्या मंदिरात. इकडे बलराम दादाला कळालं की कृष्ण एकटाच गेलाय, म्हणून बलराम दादा सैन्य घेऊन आला होता, रथ घेऊन बाकीचं सैन्य घेऊन आलेला होता. मग मागे पुढे सैनिक आहे, त्या रुक्मिणी मातेच्या मैत्रिणी आहे, मंगलवाद्य वाजत आहे. अशा बघा समयी आणि ती निघाली त्या देवीच्या मंदिरामध्ये, दर्शनाकरता देवीच्या मंदिरामध्ये आली देवीच्या मंदिरामध्ये गणपती बाप्पाचं पूजन केलं. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्वकार्येषु सर्वदा. देवीची ओटी भरली, देवीचं पूजन केलं. सर्वमंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. देवीचं पूजा केली, दर्शन घेतलं ना हळूहळू पायऱ्या उतरू लागली. जशी वीज चमकावी अशा वेगाने भगवान परमात्म्याचा रथ आला. भगवंताने तिला आपल्या रथात घेतलं आणि पसार झाली. आता ज्या नवरदेवाबरोबर नवरीचं लग्न लागणार आहे ते नवरीच दुसरा पळून घेऊन गेला तर नवरदेवाचं चित लागेल का? घ्या हो नवरदेवा दूत नाही मी पेतनी म्हणे. नवरी दुसरा घेऊन पळून गेला, याचं चित लागलं आणि तो उठला, चला म्हणे आता युद्ध करण्याकरता. तो रुक्म्या म्हणू लागला, थांबा, मी माझ्या बहिणीला त्या कृष्णाला मारून सोडून आणतो आणि तुमच्याशी लग्न करून देईल. नाही तिला सोडून आणलं तर मी नगरामध्ये पाय ठेवणार नाही. तो गेला भगवंताच्या मागे. हे सुद्धा शिशुपाल वगैरे त्याचे मित्र सर्व गेले युद्ध करण्याकरता. पण बलराम दादाने सर्वांचा समाचार घेतला. भगवान श्रीकृष्णाने त्या रुक्म्याचा रथ मोडून टाकला, त्याचा मुकुट खाली पाडला. मग तो पायीच बघा युद्ध करू लागला. भगवंत खाली उतरले रथावून, त्याला मारण्याकरता धावले, त्याला खाली पाडलं. भगवान परमात्मा त्याच्या छातीवर बसले. तेवढ्यामध्ये रुक्मिणी माता आली, अहो मारू नका, हा माझा भाऊ आहे. तेवढ्यामध्ये बलराम दादा आला. अरे कृष्णा तुला काही कळतं का? आपला सोयरा झालाय आणि सोयऱ्याला कोणी मारतं का? दे म्हणे सोडून. त्याला सोडून दिलं. भगवान परमात्म्याने रुक्मिणीला आणि द्वारकेमध्ये आणलं. पत्रिका लग्नपत्रिका छापल्या, सर्वांना निमंत्रण दिलं. देशोदेशीचे राजे आलेले आहे, मंत्री आलेले आहे, ऋषीमुनी देवदेवता आले आणि भगवान परमात्म्याने सुमुहूर्तावर रुक्मिणीशी बघा भगवान श्रीकृष्णाने विवाह बघा केला. अशी कथा या ठिकाणी समाप्त झाली. आता देवाचं लग्न आपल्याला लावायचं आहे. गोपाल कृष्ण भगवान की